कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, आजी, कसा झाला साताऱ्याचा दौरा? आले ना? अरे किती लय भारी झाला दौरा, एकदम मस्त। अगं बाई आरती की नाही, बसायला नाही आली मी। नाही, तुम्ही एकट्याच? हो, मीच जाब विचारायला आली। कसला? का काही झालंय का? काय झालं, काय झालंय विचारायची हिम्मत कशी होते तुमची? नाही, बरोबर आहे, आयता जावई मिळालाय ना, त्याला इथे बोलवून घरात थांबवून मुलगा मुलगा करून त्याच्याकडून सगळी कामं करून घेतली, तोपर्यंत ठीक होतं। आता त्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही आहात तुम्ही। तो फक्त तुमचा जावई नाहीये, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे। असा काय विचार करते? काय चुकीचा विचार केलाय मी? भाऊंना फोन करून त्याला तुमच्यासोबत पाठवायची गळ घातली होतीत ना? तुमच्या वयाचा मान ठेवून आशूला तिकडे पाठवलं ना आम्ही। काय झालं तिकडे सांगा ना, काय झालं तिकडे? तुम्हाला काय वाटलं तुमची झालेली चूक लपवून ठेवली तर आम्हाला ती कळणार नाही, आणि आम्हाला जर कळलं तर आम्ही काही बोलणार नाही असं वाटलं का तुम्हाला? वस्तीतले लोक, तुमच्यासारखे वस्तीतले लोक ना आमच्या घरी कामाला असतात नोकर म्हणून, आणि त्या घरातला मुलगा जावई मिळालाय म्हणून काय डोक्यावर बसणार आहेत आमच्या? नाही नाही ताई, ताई असं काही नाहीये, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। हे बघा, हे कोणी मुद्दाम नाही केला, अहो चूक झाली असेल। चूक झाली आहे, तुमच्या या चुकीमुळे माझ्या भावाचा जीव गेला असता तर काय केलं असतं आम्ही? हो अगं, असं काय बोलतेस? हे बघ, चल आतमध्ये बसून बोलूया आपण। हा का? हो, कळू दे ना सगळ्यांना तुम्ही काय केलंय ते। नशिबात नसलेलं मिळालंय ना, आशुतोष देसाई जावई म्हणून मिळालंय म्हणून किती फायदा करून घेताय त्याचा कळू देत नाही ते सगळ्यांना। आजवर जावयासाठी काही केलंय का, छोटासा दागिना तरी? हे बघा कीर्तीताई, तुम्ही तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय। जे झालं ना त्यासाठी मी तुमची माफी मागते पाहिजे तर। एवढी मोठी गोष्ट झाली आहे ना, त्यामुळे फक्त माफी मागून काही होणार नाही। हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे, खरंच माफ करावं, खरंच चुकून झालं, मुद्दाम नाही केलं हे काही। हे बघ कीर्ती, अगं चूक झाली हे मान्य आहे, पण तुला एक सांगते, शिवा आशूला काय बी कधीच होऊ देणार नाही। हा, आता ती आहे याचीच वाट बघत बसायचे का आम्ही? हा नाही, तसं नाही हो, पण शिवानीचं खरंच प्रेम आहे हो जावई बाप। एक मिनिट, कसलं प्रेम, कसलं प्रेम? सगळी नाटकं आहेत ही। खरंच जर प्रेम असतं ना तर आशूला घेऊन गेली नसती तिकडे, आणि नेहमी म्हणते ना तुमची मुलगी मी समर्थ आहे म्हणून, मग आता का आशूचा जीव धोक्यात घातला तिने? तिनं नाही टाकलाय जीव धोक्यात त्याचा, तुम्हीच घेऊन गेला होतात ना, म्हणजे तुम्हीच जीव धोक्यात टाकलात। मग आता का हात झटकताय? आणि तुमच्या माफीने माझ्या आईची तब्येत बरी होणार आहे? काय झालंय तेच नाही? काय झालंय त्यांना? लेकाच्या काळजीने आजारी पडली आहे ती, आणि तुम्ही करा तुमच्या लेकीचं कौतुक। जर कुणाला काही झालं असतं ना तर मी सोडलं नसतं तुम्हाला। हे बघ, हे असं काय होईल असं ना आम्हाला माहिती नव्हतं ग, याच्यामध्ये शिवाची काय बी चूक नाहीये। नाही, करेक्ट आहे, शिवाची चूक नाहीच आहे। नाही म्हणजे शिवाने आधी तिथल्या लोकांची फाईट केली, मग मला वाटते की त्याच लोकांनी जगदीश काकांना हेल्प केली असणार आशूला किडनॅप करायला, पण यात शिवाची चूक अजिबात नाहीये। तुला डुचकेगिरी करायला एक मिनिट, एक मिनिट, काय म्हणालीस तू? नाही, काही नाही, मी कुठे काय म्हणाले? मी सगळं ऐकलंय। शिवाने फाईट केली तिकडच्या लोकांशी, हा, आणि मग त्याच लोकांनी राग धरून जगदीश काकांसोबत आशूला किडनॅप केलं असणार, म्हणजे कदाचित।
अजूनही तुम्हाला असंच वाटतंय का तुमच्या मुलीची चूक नाहीये म्हणून? हे तुमच्या मुलीला कळत नाही का कुठे गेल्यावर कसं वागायचं ते? का सगळीकडे तिला तिची वस्तीच वाटते? हे बघा, मी माझ्या शिवानीचा स्वभाव चांगलाच ओळखते. तिने ना हे काही मुद्दामून केलेलं नाही हो, तिच्याकडनं चुकून झालं असेल, त्यासाठी मी तुमची माफी मागते पाहिजे तर. अहो, मुद्दाम नसेल केलं म्हणून किती चुका सहन करायच्यात आम्ही? मग आमच्याकडून पण एखादी चूक होऊच शकते. हे बघा कीर्तीताई, हे बघा, मला मान्य आहे ना आमच्याकडनं चूक झाली. मी हात जोडते तुमच्या पुढे, हवं तर मी तुमच्या पाया पडते. हात जोडलेत ना, आता पाय धरताय, घ्या धरा पाय. वंदे, आई, आपली चूक आहे, मला माफी मागू द्या. वंदे तू आई अगं, पण आमची चूक झाली, आम्हाला खरंच माफ करा. कुठल्याही आईची जागा कोणाच्याही पायाखाली नसते. हा सगळा काय प्रकार आहे? कुठे काय? कुठे काय? सगळं बाहेरून बघितलं मी. थांब शिवानी, त्या बरोबर बोलतायत. हे बघ, आपली चूक आहे. आई थांब. चूक आपली असली तरी हा सगळा काय प्रकार आहे? तू घरात येऊन पण बोलू शकली असतीस. तुझ्या घरात पाऊलही टाकायचं नाहीये मला. पाऊल ठेवायचं नाही की सगळ्यांसमोर तमाशा करून दाखवायचा आहे? माझ्या आईला सगळ्यांसमोर पाय धरायला लावून तुला काय मिळणार आहे? हा, आनंद मिळाला का? आणि मुळात तू इथे आलीसच का? तुला वाटतं हे सगळं मी केलं ना, तर मला बोल ना. इथे येऊन तमाशा करायची काय गरज आहे? आणि हे सगळं जर मी खरी सांगितलं ना, तर सीताईंना पण नाही आवडणार आहे. मी जे केलंय ते आईच्या सांगण्यावरूनच केलंय. काय? सीताई का हे सगळं करायला सांगतील? कारण तिच्या मुलाच्या जीवावर बेतलं होतं आणि त्याला जितकी तू जबाबदार आहेस ना, तितकेच तुझ्या घरचे पण आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.